तर बातमी यवतमाळमधून आहे। इथे 9 आगारातील पेट्रोल डेपोमध्ये आज पुरेल इतकाच डिझेल साठा उपलब्ध आहे। त्यामुळे यवतमाळच्या सर्वच पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी रांगा लागल्यात। वाहन चालक मोठ्या संख्येने पेट्रोल पंपावरती दाखल होत आहेत, तर गरजेहून अधिक पेट्रोल भरण्याकडे सगळ्यांचा कल असल्याचंही पाहायला मिळते। या संदर्भातला घेतलेला आढावा आपण पाहूयात। केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात टँकर चालक ट्रक चालकांनी संप पुकारलेला आहे आणि याचाच परिणाम जो आहे तो पेट्रोल पंपावर जो आहे दिसून येतोय। पेट्रोल पुरवठा होणार नसल्याच्या माहितीनं नागरिकांनी एकच गर्दी जी आहे ती पेट्रोल पंपावर केलेली आहे। शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल पुरवठा देखील बंद जो आहे तो करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी पेट्रोल सुद्धा संपलेलं आहे। यवतमाळ शहरातील ही परिस्थिती आहे की नागरिक जे आहेत त्या सध्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावून जे आहेत ते या ठिकाणी दिसत आहे। सरकारच्या या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात टँकर चालकांनी जो संप पुकारला त्या संपूर्ण संपाच्या अनुषंगाने जर पाहिलं तर पेट्रोल पुरवठेदार टँकर चालक जे आहेत ते त्यांची वाहतूक जी आहे ती ठप्प आहे। त्यामुळे पेट्रोल डिझेल पुरवठा जो आहे तो कमी प्रमाणात होण्याची शक्यता जी आहे असल्यामुळे नागरिकांनी जे आहे ते रांगा केल्या दिसून येत आहे। मोठ्या संख्येनं या ठिकाणी शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर वाहनांची गर्दी जी आहे ते या ठिकाणी दिसून येत आहे। या संपूर्ण संदर्भात जर पाहिलं तर शहरातील प्रमुख 2 ते 3 पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल जे आहे ते पुरवठा जो आहे तो बंद या ठिकाणी करण्यात आलेला आहे। शिवाय अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर जी आहे ती गर्दी देखील नागरिकांची पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।